नमस्कार, रुचकर रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत व्हेज पनीर मोमोज। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली लसूण, काळी मिरी पावडर, कोथिंबीर, डार्क सोया सॉस, 1 वाटी बारीक चिरलेला कोबी, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर, 1 वाटी मैदा आणि मी थोडं पनीर घेतलं। तर मी कढई ठेवते। आपण या भाज्या थोडा परतून घेऊया। 1 पळी तेल घालते। तेल तापलंय, त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेलं लसूण घालूयात, आलं आणि मिरची। आता हे व्यवस्थित परतून घेऊया। आपलं हे परतून झालंय। आता त्यामध्ये मी अर्धी वाटी कांदा, कोबी 1 वाटी, अर्धी वाटी गाजर हे व्यवस्थित परतून घेऊया आणि आपण हे हाय फ्लेम वरती परतायचे। 1 छोटा चमचा आपण काळी मिरी पावडर घालणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। 1 चमचा सोया सॉस मिक्स करूया आणि आता गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकू। आपलं मिश्रण झालंय। आता आपण मोमोज साठी बेट मळून घेऊया। 1 वाटी मैदा, थोडं मीठ, थोडं तेल मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। पीठ मळून झालंय, त्यात थोडंसं तेल घालते आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घेते। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालंय। आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करू। अशा पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। आता आपण यांना लाटून घेऊया। आता आपण हे लहान पातळ लाटून घेऊया। जाड ठेवायची नाही, पातळच पारी लाटायची आपल्याला। आता यात आपण स्टफिंग भरून घेऊया। स्टफिंग भरलंय, आता याला आपण मोमोचा शेप देऊया। मोमोजचे तसे बरेच शेप आहेत, तुम्हाला जो इझी वाटेल तो द्या। आता मोमोज स्टीमसाठी मी पाणी गरम करायला ठेवते। मी सर्व मोमोज अशा पद्धतीने रेडी करून घेतले आहेत। मोमोज स्टीम करण्यासाठी मी ही छोटी चाळण घेतली आहे, त्याला तेलाने थोडंसं ग्रीस केलंय। आता मी सर्व मोमोज याच्यावर ठेवते। अशा पद्धतीने मी सर्व मोमोज या चाळणीवर ठेवलेत। इकडे आपलं पाणीही तापलंय। आता मी हे मोमोज भांड्यावर ठेवते आणि त्याच्यावर आपण एक झाकण ठेवतो। तर हे आपल्याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचं। अशा पद्धतीने आपले सर्व मोमोज स्टीम करून झालेले आहेत आणि मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।